कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आपल्या आईची वेळ इली होती, ती आपल्या सगळ्यांका सोडून गेली। उगाच या सगळ्यात याचा दोष ओवीवर का लावतेस तू? चारूचं कानातलं इथे कसं आलं? दायचीच्या मरणाचा चारूशी तर काही संबंध नसेल। काय करू? सांगू का आत्ताच? नाही 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 नाही, नको। उमाताई जेव्हा एकट्या असतील ना तेव्हाच त्यांच्याशी बोलते याबद्दल। त्या कशा शांतपणे मार्ग काढतील। नाही, लालीताई समोर असताना काही बोलण्यात अर्थच नाही। नको। लाली, हा बघ दादा, तू म्हणतास ना ता सगळं ठीक हा, पण माका अजून ती पोरगी मनापासून माझी सून व्हावी असं वाटत नाही। नाही म्हणजे तुझ्या शब्दा खातर मी श्रीनूक परवानगी देईन ना, पण माझ्या मनाविरुद्ध, फक्त तुझ्या शब्दा खातर, ओवीसाठी नाही। मग नको। तू मनापासून तयार नशील ना लाले, नको। नाही ना परवानगी, नको देऊस। ओवीवर ती वेळ यायला नको जी आज निशीवर आली। लालिताई बरोबर आहे यांचा। मुळात तुम्हीच जर या नात्याक आनंदान होकार देणार नसतात तर ओवी सुद्धा श्रीनूशी लग्न नाही करणार। मग झालं तर आपण कशा उगाच इकडे चर्चा करत बसला हा? हा बघा, आता ह्यो विषय ना आपण थांबूया हा। ठीक आहे, झाला मग बोलून आपला। चला आता झोपा आपापल्या खोलीत जाऊन। आराम करा जरा। उद्या सकाळी लवकर उठायचं ना सगळ्यांका, गौरीच्या प्रसादाची तयारी करायची आहे। झोपा। उमाताई, मी काय म्हणते, माझ्यासोबत स्वयंपाकघरात येता का? मला पूर्णासाठी ना आत्ताच डाळ काढून द्या, मी भिजत घालते आत्ताच। हा चला। हो मंजू, खूप उशीर झालाय आता, उद्या करूया आपण। हा नाही नाही, नको नको, आत्ताच द्या ना, म्हणजे काय ना सकाळी लवकर पूर्ण करता येईल ना आपल्याला। चला ना, चला लवकर। गो मंजू, अगो ती काढा डाळ, तू ये इकडे, माझा डोका चेपून दे हा। हा हा हा, ये ये। हा, अगो ये ना, झोपा झोपा, मी आले, माझं आले, डोकं थांबा, दुखतंय, थांबा। ये तर रे। उमा, मी जरा देवळात जाऊन येते। हा उमाताई, चला ना लवकर। नाही, मी ते आठवतंय, 1 किलो डाळ चालत ना पूर्णासाठी? हो हो चालेल। नंतर मग आयत्या वेळी गुळ नको ना, पुरेल तेवढं। चला चला। मागच्या वर्षी माहित आहे ना, लालिताई चिडल्या होत्या। एक वेळ जास्त झालं तरी चालत, पण ते कमी नको पडायला। हा ठीक आहे, चला आता, चला लवकर। उमाताई, उमाताई, मंजू, काय केवढी घाई करतोस? उमाताई, माफ करा, मला डाळ भिजवायची फक्त निमित्त होतं। म्हणजे मला तुमच्या एकटीशी बोलायचं होतं। म्हटलं लालिताईंसमोर हा विषय नको, म्हणून डाळ भिजवण्याच्या निमित्ताने मी तुम्हाला इथे घेऊन आले। म्हटलं आधी तुमच्या एकटीशी बोलावं। बरेच दिवस झाले मी खूप अस्वस्थ आहे उमाताई। काय झालंय मंजू? कशाबद्दल बोलू जातो का? उमाताई, मला दायचीच्या मृत्यूविषयी बोलायचं होतं। काय? मला सांगा उमाताई, दायची जेव्हा ओवी आणि श्रीनूच्या लग्नाविषयी बोलत होती, तेव्हा चारू तिकडे होती? नाही, ती तर तुझ्याशी बोलायला तुझ्या खोलीत गेली होती ना? माझ्याशी? नाही उमाताई,
त्या दिवशी दायचेने श्रीनूला फटके मारायला सांगितले होते चापकाचे. सगळेच अस्वस्थ होते. बोलण्याच्या मनस्थितीत कोणीच नव्हतं. आणि मंजू म्हाका स्पष्ट आठवता मी दायचेशी बोलून जेव्हा ओवी आणि चारूच्या खोलीत गेले होते तेव्हा तिकडे ओवी एकटाच होता आणि चारू थोडा उशिराने झोपू गेला. चारू त्यावेळी थोडी घाबरलेली, थोडी अस्वस्थ वाटत होती. म्हणून मी ते का विचारलं सुद्धा, तू काय होतंय? तर काय बोलली नाही. मग मी पुन्हा विचारलं तिला, तू मंजू बरोबर गप्पा मारत होती का? हो हो गप्पाच मारत होते. पण मंजू मला कळत नाही, तू माका कशाक विचारतेस? उमाताई, तुम्हाला आठवतंय ज्या दिवशी दायची गेली त्या दिवशी मेघनाताई निशीने बनवलेले लाडू आणि चिवडा घेऊन आल्या होत्या. चारू नुकतीच झोपेतून उठून आली होती तेव्हा नेमकं तिच्या एका कानातलं नव्हतं. म्हणून मी तिला विचारलं सुद्धा होतं ते, चारू अगं तुझं कानातलं कुठे आहे दुसरं? मग उमाताई, अहो जेव्हा दायची गेली हे कळल्यावर आपण जेव्हा दायचीच्या खोलीत गेलो ना तेव्हा तिथे मला चारूचं कानातलं पडलेलं सापडलं होतं. काय सांगतेस काय? हो उमाताई, म्हणजे मला असं वाटतंय दायची आणि तुम्ही जेव्हा बोलत असणार ना तेव्हा चारूने तुमचं बोलणं लपून ऐकलं असणार आणि तुम्ही खोलीतून बाहेर गेल्यावर ती तिकडे गेली असणार. म्हणजे तू म्हणतास तर बरोबर आ, पण त्याचा कानातला असा कसा पडात? उमाताई, अहो तेच तर कळत नाहीये ना. आपण त्या दिवशी दायचीच्या खोलीत असं काहीतरी झालं असणार ज्यामुळे चारूचं कानातलं तिकडे पडलं. उमाताई, चारूने दायचीला मारलं असेल? मंजू काय बोलतेस? नाही म्हणजे उमाताई, मला असं म्हणायचं होतं की चारूने श्रीनूसोबत लग्न करण्यासाठी इतके उपद्व्याप केलेत. अहो तिच्या बाबांसोबत ती कशी वागली आठवतंय ना तुम्हाला? म्हणजे उमाताई, हे सगळं बघता चारू असं करूच शकते. आणि आणि जर का चारूने हे केलं असेल तर दायचीच्या खुनासाठी तिला शिक्षा होऊ शकते. हो हो हो, तिला शिक्षा होऊच शकते. पण आज ना उद्या सत्य सगळ्यांसमोर येईलच. हो ना उमाताई? उमाताई, मला ना भीती वाटायला लागली. अहो म्हणजे चारू इतके दिवस आपल्या डोळ्यासमोर होती पण त्याने कशाचाच सुगावा लागू दिला नाही. मंजू तू 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 आधी शांत हो. तू तू घाबरू नकोस. अगं हे सगळे अंदाज आहेत. हा, तुका काय किंवा कोणाक काय ठामपणे काहीच माहित नाही आहे ना. तू याबद्दल कोणाशी काय बोलू नकोस. जा, काय करायचं ते आपण बघू नंतर. तू जा जाऊन शांतपणे झोप जा. जा. पण उमाताई, अहो चारू असं कसं काय वागू शकते? इतके क्रूर कशी काय झाली ती? मंजू, माझं ऐकणार नाहीस का? हा, तुका सांगितलं ना आपण अंदाज बांधता, असं नसत. पण जा तू, जा शांतपणे झोप. जा जा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.